आपण स्टुडिओमधनं जशा या सगळ्या निवडणूक निकालाच्या अपडेट्स देतोय तसं लोकशाही मराठीच्या न्यूजरूममधनं सुद्धा आपण क्षणाक्षणाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत देणारच आहोत। याशिवाय आपल्या सोबत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रवक्ते देखील त्यांच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी सोबत असणारच आहेत। आपण त्यांच्याहीकडे जाऊया, त्यांची मतं नेमकी काय ते देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। अवघा 1 तास उरला आता मतमोजणीला। 246 नगर परिषदा, 42 नगर पंचायती आणि कोणता पक्ष सर्वाधिक ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यामध्ये यशस्वी ठरेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण लोकशाही मराठीनं जो सर्वे केलेला होता त्यानुसार भाजप राज्यामध्ये क्रमांक 1 चा पक्ष राहण्याची शक्यता आहे। शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे। न्यूजरूम मधनं काय अपडेट येते हे देखील आपण जाणून घेऊया। माझी सहकारी नीलम सध्या आपल्या सोबत आहे। न्यूजरूम मध्ये नीलम, काय घडतंय सध्या? कारण अशा निकालाच्या दिवशी न्यूजरूम एकदम हॅपनिंग असते, खूप साऱ्या अपडेट सातत्याने येत असतात। अवघा 1 तास आता उरलेला आहे मतमोजणी सुरू होण्यासाठी, म्हणून काय नेमकी अपडेट आहे तुझ्याकडे सध्या? पाहतोय की आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि आपलं संपूर्ण न्यूजरूम, आपली संपूर्ण टीम, लोकशाहीची टीम आपण पाहतोय सज्ज झालेली पाहायला मिळते। थोड्याच वेळात मतमोजणीला आता या ठिकाणी सुरुवात होईल। अपडेट्स या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण पाहतोय की सगळेच जे दिग्गज आहेत त्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली पाहायला मिळते। महत्त्वाची ही निवडणूक आहे आणि आता त्यानंतर आगामी निवडणुका, महापालिका निवडणुका, त्या पार्श्वभूमीवर सुद्धा आजच्या या मतमोजणीकडे सर्वच या ठिकाणी राज्याचं लक्ष लागलेलं आहे। माझ्यासोबत आपले कार्यकारी संपादक नरेंद्र कोठेकर सर आहेत। नरेंद्र कोठेकर सर, आपण पाहतोय की आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आपण जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये भाजप 1 नंबरवर आहे, शिंदेची शिवसेना 2 नंबरवर आणि राष्ट्रवादी 3 नंबरवर। एकंदरीतच महायुतीचं या ठिकाणी वर्चस्व आपण आपल्या ज्या सर्वेनुसार आपण पाहतोय, काय एकंदरीतच आपण विश्लेषण करा? एक म्हणजे आपण सर्वांनी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं म्हणजे ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या मिनी महानगरपालिका निवडणुका म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। कारण बरोबर 25 दिवसांनी महानगरपालिकांचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे। या निवडणुकांमध्ये जो कल समोर येईल, आपला जो सर्वे आहे की भाजपाच सर्वात मोठा पक्ष राहील, कुठे ना कुठे सत्ताधाऱ्यांना याचा फायदा होईल आणि आजचा जो निकाल येईल, आजचा जो फैसला येईल त्याच्यावरतीच पुढच्या महानगरपालिकांमध्ये कोणाकडे कल असेल याचं बाकी या निवडणुकांमध्ये वर्तवलं जाईल। नीलम जी नक्कीच, आपण पाहतोय की आपण भाजपचा वारंवार उल्लेख करतोय। देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, यांच्यामध्ये महायुतीमध्ये मग आपल्याला अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत होती या जेव्हा निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस। आता आज मतमोजणी आहेत, काय वाटतं कोणाचा या ठिकाणी गुलाल उधळेल, काय वाटतं एकंदरीत? नक्कीच आपण जो सर्वे केला त्याच्यानुसार भाजपचाच गुलाल उधळला जाणार आहे। म्हणजे महायुतीचीच सत्ता गाव पातळीवरती येईल आणि ती सत्ता आल्यानंतर त्याचा फायदा त्यांना नक्कीच महापालिका निवडणुकांमध्ये होणार आहे। तुम्ही जो उल्लेख केलात की धुसफूस होती, पण कुठे ना कुठे ही धुसफूस भाजपच्या वरिष्ठांनी तिथल्या तिथे थांबवली आहे। कोणाला तरी एका नाही झुकतं माप घ्यायला पाहिजे। महायुतीची सत्ता टिकवायची जर असेल तर पक्षांमध्ये समन्वय असायला पाहिजे। मग देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील किंवा स्वतः रवींद्र चव्हाण असतील, ज्यांनी टोकाचं विधान केलं होतं की 2 तारखेला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या की त्याच्यानंतर महायुतीबाबतीतला निर्णय घेतला जाईल। पण अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यानंतर राज्यातल्या जे प्रश्न असतील किंवा राज्यातले जे मतभेद असतील ते मतभेद तिथल्या तिथे मिटवा। मतभेद जरी जागा वाटप किंवा कोणत्याही प्रश्नावर जरी असेल तर महायुतीमध्ये मनभेद करू नका असा सल्ला वरिष्ठांनी दिल्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा म्हणजे आता आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या वेळेला त्यांच्यात वाद झाले होते, अंतर्गत वाद प्रचंड होते, एकमेकांवरती प्रचारादरम्यान टीका पण झाली होती। पण आता जर आपण गेल्या काही दिवसांमध्ये गेलो तर परस्पर विरोधी विधानं करणं दोन्ही पक्षांनी टाळलेलं आहे। एवढंच नव्हे तर बावनकुळेंनी सुद्धा स्वतः सांगितलं होतं की आम्ही पक्षप्रवेश बंदी करू, म्हणजे शिवसेनेचा माणूस भाजपात जाणार नाही किंवा भाजपत, म्हणजे महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, यांनी एकमेकांचे उमेदवार खेचाखेची करू नये, एकमेकांचे उमेदवारांची पळवापळी करू नये, याच्यावरती एकमत त्यांचं झालेलं आहे। त्यामुळे वादाची शक्यता कुठेतरी कमी येते। पालिकेच्या निवडणुकांमध्ये जागा वाटप आणि त्याच्यावरती जागेवरचं वर्चस्व याच्यामध्ये मतभेद राहतील, पण एकंदरीत एक अंदाज जर आपण घेतला तर महायुतीच्या नेत्यांनी कोर कमिटीमध्ये ठरवलेलं आहे, त्यांच्या समन्वय समितीत ठरवलेलं आहे की आपण निवडणुकांना जेव्हा सामोरं जातं आहे, विरोधकांचा जर पारडं अगदी हलकं करायचं असेल, आपलं पारडं जड करायचं असेल तर आपल्यातले मतभेद मिटायला पाहिजे। आणि कुठे ना कुठे हे चित्र दिसतंय। आजच्या निवडणुकांमध्ये जो कल येईल त्या कलानुसार महानगरपालिकेचा कल हा निश्चित होईल।
नीलम. जी, नक्कीच आपण म्हणतोय की विरोधक वारंवार या ठिकाणी जे महायुतीमधली जी धुसफूस होती त्यावरून वारंवार बोलत होते. मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी विरोधक हे असंही म्हणत होते की भाजपलाच मोठा पक्ष बनायचा आहे, एकच पक्ष भाजपच असावा, यासाठी शिंदेची शिवसेना कुठेतरी कमी करायची किंवा संपवायची असं सुद्धा या ठिकाणी विरोधकांकडून आरोप होत होता. भाजपा पक्ष जेव्हापासून 1985 पासून जन्माला आला तेव्हापासून म्हणजे भाजपाचा जो जन्म झाला आहे तेव्हापासूनच त्यांचा 100% भाजपा हा नारा आहे. आता कुठल्याही पक्षाला आपली सत्ता यायला पाहिजे, आपला पक्ष मोठा व्हायला पाहिजे हे वाटणं हे स्वाभाविक आहे, म्हणजे क्रमप्राप्त आहे आणि ते भाजपालाही वाटणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. आपण गेल्या काही दिवसांमधल्या जर घडामोडी बदल्या राजकीय विशेषतः महाराष्ट्रातल्या तर भाजपा ज्या पक्षांची प्रादेशिक पक्षांची युती करतो त्यांना संपवतो असं एक भाजपाबद्दल बोललं जातं. पण जेव्हापासून एक वेगळं सत्तांतर झालं म्हणजे शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे भाजपाबरोबर गेले, त्या भाजपाबरोबर गेल्यानंतर भाजपाने आपली एक रणनीती बदललेली आहे, म्हणजे ज्याला आपण लोटस ऑपरेशन म्हणू. त्या लोटस ऑपरेशनमध्ये ते पक्षांची फोडाफोडी जरी करतं आहे असा त्यांच्यावरती जरी आरोप असला तरी एक मात्र बघायला पाहिजे की जर भाजप आता पुढचा विचार करतं नेहमी की पुढे जर आपल्याला निवडणुकांमध्ये किंवा सत्ता जर मिळवायची असेल, निवडणुकांमध्ये जर यश मिळवायचं असेल तर छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घ्यायला पाहिजे, समविचारी पक्षांना सोबत घ्यायला पाहिजे आणि तशी भाजपाची ही रणनीती आहे. आता जर ते म्हणत असले की आम्ही मोठा भाऊ आहेत, साहजिकच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांचे संख्याबळ जास्त आहे, एकूण केंद्रात त्यांची सत्ता आहे, त्यामुळे तो मोठा भाऊ आहे हे मान्यच आहे आणि त्यांच्या सोबत आपलं वर्चस्व संपूर्ण राज्यभरामध्ये प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं